You know, while we are on the subject of dance, music, and singing, not sure how many of us have heard it, but Povada is a genre of Marathi poetry that emerged in the late 17th century, characterized by its spirited style and storytelling of historical events. Povadas are typically composed to celebrate and glorify the deeds of heroes, historical events, or social issues, and their performers are traditionally called as shahirs. Today, we are fortunate enough to witness a live Povada performance. Preserving this classical art form, this particular Povada narrates the story of a young freedom fighter, Shirish Kumar Mehta, who became a symbol of bravery and sacrifice during the independence movement. Shirish Kumar Mehta's short life had a lasting impact on India's fight for freedom. His story, told through Povadas and remembered in history, continues to inspire people even today. Ladies and gentlemen, please welcome our young Shahirs, Shlok Tekare and Malhar Devlekar, accompanied by Sandeep Shirke on synthesizer and Ruchir on tabla. Thank you. धन्य 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 शिरीष कुमार जाहला अमर शूर अनवीर पोवाडा त्याचा कीर्तिदायी बोध घ्या याच्या मधून काही बिदागी हीच अमाबाई रजी जी जी बिदागी हीच अमाबाई रजी जी 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 हो खानदेशी खानदेशी गाव टुमदार नाव नंदुरबार तेथे सुकुमार शिरीष नावाचा होता एक बाळ 16 वर्षांचा होता लढीवाळ परी गोऱ्यांना भासला काळजी जी जी परी गोऱ्यांना भासला काळजी जी 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 हो आली 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 मिरवणूक आली मुले आणि मुली होती इवलाळी उत्साहाला भरती आली आणि बार इंग्रजांना राग आला परिवार त्यावेळी शाळेतील विद्यार्थी सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बालक्रांतिकारी म्हणून कार्यरत होते. शिरीष कुमार आणि त्याच्या सवंगड्यांनी प्रभात फेरी काढली. वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत नंदुरबारमध्ये प्रभात फेरी काढली होती. आली 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 मिरवणूक आली मुले आणि मुली होती इवलाळी उत्साहाला भरती आली आणि वार इंग्रजांना राग आला परिवार हुकुम त्याने दिला कर्ण गोळीबार जी 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 हुकुम त्याने दिला कर्ण गोळीबार जी 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 हो चिमुकला चिमुकला शिरीष अग्रणी सरसावेरणी देशकारणी म्हणे तो इंग्रजांच्या श्वानास जुमानीत नाही तुमच्या हुकुमास पुढे जाणार आम्ही हमखास जी 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 पुढे जाणार आम्ही हमखास जी 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 हो आणि मग इंग्रजांनी त्या प्रभात फेरीला घेरलं आणि चहूबाजूने पोलीस उभे राहिले उभे पोलीस बांधले दंड बाजूस उडवा बार या पोरा करूया ठार आणि मग जरा सुद्धा दयामया न करता त्या एवढ्याशा शिरीष कुमार वरती निर्दयपणे गोळीबार केला.
मग तये मारली गोळी छातीतून निघूनी गेली. जिवारी लागलेल्या गोळीनं शिरीषचे पंच प्राण तडफडू लागले. त्याला पाण्याचा शोष पडला. त्यावेळी एका पोलिसानं दुसऱ्या एका मुलाला सांगितलं, ए पोरा, उचल तो कटोरा आणि दे पाणी शिरीषला. पोलीस बोलला, पोरा, पाण्याचा दे कटोरा. पण शिरीष बोले त्याला, तू देशद्रोही झाला, शिवणार न तव पाण्याला. हे असे बोलला बाळ, सरसावून गेला काळ. आणि याप्रमाणे भारत मातेला स्वातंत्र्याचं अमृत मिळावं म्हणून या मुलांनी आपले प्राण दिले. स्वराज्य, स्वातंत्र्य म्हणत शिरीष कुमार आणि त्याच्या सवंगड्यांनी मरण पत्कारली. ती अमर झाली. धन्य धन्य ही तेजस्वी मुले.